नमस्कार महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनची सुरुवात करूयात टॉप 25 बातम्यांनी। विठुरायाच्या पंढरीत आज कार्तिकी एकादशीचा उत्साह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा। विठ्ठलाच्या पूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दर्शन रांगेतील पहिले मानाचे मानकरी दाम्पत्य देखील सहभागी झाले होते। नांदेडच्या पोटा गावचे रामराव वालेगावकर आणि सुशीलाबाई वालेगावकर ठरले मानाचे वारकरी दाम्पत्य। पंढरपुरात एकनाथ शिंदेंनी धरला टाळ मृदुंगावरती ठेका। शिंदेंसह शिवसेनेचे इतर मंत्री देखील वारकऱ्यांसोबत विठू नामाचा गजरामध्ये दंग झाल्याचं पाहायला मिळालं। कार्तिकी एकादशीच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं संत पूजन। शिंदेंनी पूजनानंतर संतांशी मनमोकळा संवादही साधला। पंढरपुरात एकादशी सोहळ्याला चंद्रभागेच्या तीरावरती भाविकांची मोठी गर्दी। भल्या पहाटेपासूनच स्नानासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पुढील आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार असल्याची माहिती। रायगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये बैठक पार पडली। शिंदेंच्या सेनेला शह देण्यासाठी ही युती झाल्याची चर्चा। भाजपची आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा मोहीम। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये साधला मुंबईकरांशी संवाद। पुण्यातील जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानंतर बोर्डिंग सुरू करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झालाय। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरी T20 सामना आज रंगणार। मालिकेमध्ये आघाडी घेण्याच्या ऑस्ट्रेलियाचा तर बरोबरी साधण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न। केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राज्यातून गरिबी हटवण्यात आल्याची घोषणा केली। मात्र घोषणा फसवी असल्याची टीका करत काँग्रेसच्या नेतृत्वातील UDFचा अधिवेशनावरती बहिष्कार। आणि वेगवान घडामोडीनंतर एक नजर आताच्या हेडलाईन्सवर।